ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावची कन्या धनश्री सांगळे यांनी रोईंग या खेळात युनिव्हर्समध्ये देशाचं प्रतिनिधित्व करत 24वा क्रमांक पटकावला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी धनश्री सांगळे स्वतः आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. युनिव्हर्समध्ये 24वा क्रमांक मिळवला, काय सांगू? माझा चांगला एक्सपिरियन्स होता. वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या रोईंगच्या गेम्स हे जर्मनी येथे झाले, ड्यूसबर्ग येथे. तर एक्सपिरियन्स खूप चांगला होता. मोठ्या मोठ्या ॲथलीटना भेटले, त्यांच्या वेगवेगळ्या टेक्निक्स अनुभवल्या. खेळ बघायला पण खूप मोठा एक्सपिरियन्स होता, बघण्याचा सुद्धा. आणि नॅशनल मेडल नंतर व युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप नंतर युनिव्हर्सिटी मेडलिस्ट नंतर ह्या ट्रायल्स झाल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सच्या. त्या ट्रायल्समध्ये मी मध्येच प्रथम क्रमांक पटकावला आणि माझं वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी सिलेक्शन झालं. खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझ्या गावकऱ्यांचा, घरच्यांचा खूप सपोर्ट होता. वेळोवेळी सगळ्यांनी फायनान्शियल मदत पण केली मला, गावकऱ्यांनी. आणि सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून हे सर्व यश संपादन करणे खूप मुश्किल होतं. तर सर्वप्रथम गावकऱ्यांचे खूप आभार की त्यांनी मला सपोर्ट केला. पुढे जाऊन कोणती स्पर्धा खेळायची तुम्हाला? पुढे मी आता प्रॅक्टिस पुण्याला करते, आर्मी रोईंग नॉर्डमध्ये. तर पुढे मला नॅशनल मध्ये मेडल मिळवून एशियन चॅम्पियनशिप, एशियन गेम्स खेळण्याची संधी मिळावी, त्यासाठी मला खूप मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत मी नक्की करेन. आपल्यासोबत धनश्रीची आई सुद्धा आहे. आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया. काय भावना आहे तुमच्या मुलीने नॅशनल स्पर्धेमध्ये 24वा क्रमांक पटकावलाय? खूप आनंदाचा क्षण आहे. नॅशनलमध्ये तिने बाहेरच्या देशात जाऊन भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि ऑलिम्पिकसाठी खेळावं अशी माझी इच्छा आहे. देशासाठी काहीतरी करावं. योगेश माळनकर, TV9 मराठी, सिन्नर. ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.